कात्रजमध्ये भक्तिमय वातावरणात पार पडला ऊर्जा स्पर्श सोहळा। 9 विख्यात संत महंतांच्या मूळ पादुकांच्या दर्शनासाठी दक्षिण पुण्यातील नागरिकांची गर्दी। पुण्यात प्रथमच कात्रज आणि परिसरातील भाविक भक्तांना ऊर्जा स्पर्श पादुकांच्या दर्शनाची अनोखी पर्वणी लाभली। आपल्या देशातील 9 विख्यात संत महंतांच्या मूळ पादुका कात्रजमध्ये शिवगोरक्ष पटांगणावर दर्शनासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या। मंगळवारी सकाळी 18 मान्यवर उभयंतांच्या हस्ते पादुकांवर रुद्राभिषेक व आरती करून त्या भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या। यामध्ये प्रभू श्रीराम यांच्या प्रसादिक पादुका, नृसिंह सरस्वती महाराज औदुंबर, रामदास स्वामी, स्वामी समर्थ, गजानन महाराज, श्री साईबाबा, सद्गुरु शंकर महाराज, श्रीधर स्वामी यांच्या प्रासादिक पादुका होत्या। येणाऱ्या भाविकातून 108 भाग्यवान उभयंतांना श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये मोफत दर्शनवारीचे नियोजन केले आहे। प्रसिद्ध संगीताचार्य गणेश महाराज भगत, डॉक्टर अनघा राजेवाडे, संजय मरळ, रवींद्र पंडित, दीपाली ढमाळ, जैन कहाते, मनीषा तट्टू यांच्या भावस्पर्शी आवाजात सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरेल आणि भक्तिमय भावगीतांचा कार्यक्रम रंगला। राष्ट्रीय संत गुरुवर्य भाऊ महाराज परांडे आणि मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी 7 वाजता महाआरती घेण्यात आली। माजी नगरसेवक प्रकाश कदम, यंत्रनिर्माण पतसंस्थेचे चेअरमन विकास पाटे, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम यांच्या आयोजनातून ग्रामस्थांच्या, कार्यकर्त्यांच्या व सेवाधारी व्यक्तिमत्वांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम व्यवस्थित आध्यात्मिक मार्ग हिंदू धर्माचा खूप मोठा पॉवरफुल आणि आध्यात्मिक मार्गातनं खरोखर किती उन्नती आणि किती शांती आणि किती मनाला आणि कुटुंबाला आनंद मिळतो हे आध्यात्मिक मार्गाने कळलेले आहे। विकास नाना फाटे आम्ही सर्वजण या आध्यात्मिक मार्गात असून ते नारायणपूर या ठिकाणी त्यांनी नारायण महाराजांच्या बरोबर त्यांनी भरपूर मोठं कितीतरी वर्ष हे आध्यात्मिक मार्गाचं काम केलं। कात्रज भैरवनाथ मंदिरात ह्या ठिकाणी पारायणाचे कार्यक्रम, बाकीचा कार्यक्रम ज्या कार्यक्रमा ठिकाणी ह्या असतील त्या ठिकाणी त्या आध्यात्मिक कार्यक्रम असतो। मी सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये की वारकऱ्यांना भोजन घालणे, जेवण घालणे, परत मी स्वतः माळकरी, आमचे आजोबा माळकरी होते, वडील होते, आमचे घर संप्रदाय आहे, आमचे मोठे भाऊ सुरेश भाऊ कदम हे सुद्धा संप्रदाय आहे। आम्ही 5 भाऊ संप्रदायामध्ये असून आमच्या आजोबा पंजोबापासून हे संप्रदाय आणि त्याशिवाय की मी धार्मिक कामामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 16 मंदिर बांधली आणि 3 मठाची कामं केली। एक मंगळूरचा मठ, राजस्थानचं मठ, गुजरवाडीचं मठ असे 3 मठाची कामं केली आणि आमचं सतत आध्यात्मिक ह्याच्याशी टच असल्यामुळे आणि आम्ही आमचा व्यवसाय करून, समाजकार्य करून, लोकांचे कार्य करून आम्ही हे अध्यात्म करत असतो। मी स्वतः पारायण करत असतो, ग्रंथ पारायण, ज्ञानेश्वरी वगैरे पारायण आणि तीर्थयात्रा सतत माझ्या चालू असतात आणि अशा याच्यामध्ये आपण घेतो, आपण दर्शन घेतो, सगळीकडे जाऊन येऊ शकतो। परंतु आमची इथे ह्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, वयस्कर लोक आणि आमच्या परिसरामध्ये की ह्या 9 पादुका या ठिकाणी आणल्या, तर 9 ठिकाणी जायला लोकांना फार मोठं अवघड आहे। त्यामुळे 9 ओरिजिनल पादुका या ठिकाणी आम्ही आणून तो लोकांना त्याचा दर्शनाचा लाभ आणि प्रसादाचा लाभ या ठिकाणी ती व्यवस्था केली। आमचं हे लोकांना आनंद घेण्यात यावा आणि इतकी लोक सकाळपासून 8 पासून गर्दी आहे, रात्री 10-11 वाजेपर्यंत ही गर्दी चालू राहणार। तेवढ्या लोकांचं भोजन, जेवण या ठिकाणी प्रसादाची सोय केली आम्ही आणि सुंदर असा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केला आहे। सर्वांना इतका आनंद झाला आहे की 9 पादुकांचं ओरिजिनल या ठिकाणी दर्शन होत आहे, म्हणजे त्यामुळं हा परिसर आज एक आनंदमय झाले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कात्रजच्या भूमीमध्ये, या ऐतिहासिक अशा भूमीमध्ये आणि दक्षिण पुण्यात प्रथमच देशातील विख्यात 9 संत महंतांच्या पादुका आलेल्या आहेत आणि ह्याचं सर्व पूर्वसंचित आणि भगवंताची कृपा, सद्गुरू कृपाच असावी समस्त फाटे परिवार आणि समस्त कदम परिवारातर्फे मी विकास नाना फाटे आणि सन्माननीय नगरसेवक प्रकाश शेठ कदम यांच्या संकल्पनेतून, यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हा उपक्रम कात्रज परिसरातील रहिवाशांना एका जागेवर या 9 संत महंतांच्या पादुकांचं दर्शन व्हावं, असा अलभ्य लाभ मिळावा, महाप्रसादाची व्यवस्था व्हावी असं नियोजन केलेलं आहे। 30 ते 35 हजार लोकांचं या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था आहे। सकाळी 18 उभयतांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रुद्राभिषेक झाला, पादुकांचा अभिषेक होऊन आरती झाली आणि पादुका लोकांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आपण सुरुवात केली। साधारण 35 ते 40 हजार लोक सहभागी होतील असा अंदाज आहे आणि त्याची पूर्ण व्यवस्था या ठिकाणी केली। दिवसभर सुगम संगीत, भावगीतं असा कार्यक्रम देखील
देखील या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याला भाग्यवान कुपन आपण नाव ठेवलेलं आहे. जे या ठिकाणी सहभागी होतील दर्शनात, ज्यांची इच्छा आहे अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेण्याची आणि ज्यांचे अक्कलकोट स्वामींना 108 उभे आहेत, त्यांना आपण भाग्यवान विजेते म्हणून या ठिकाणी त्याच्या भाग्यवान चिठ्ठ्या काढणार आहोत आणि 108 उभे त्यांना दर्शनाची दर्शनवारीची महाप्रसादाची येण्या जाण्याची व्यवस्था प्रकाश शेट कदम आणि विकास नाना फाटे मित्र परिवारातर्फे करण्यात येणार आहे. दक्षिण पुण्यामध्ये हा प्रथम होतोय आणि कात्रजच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये तर नक्कीच मी सांगेल, कारण काय ह्या भागामध्ये पूर्वी अनेक गोष्टी होऊन गेल्यात, पण ह्या पादुका आपल्या कात्रजमध्ये पहिल्यांदाच आल्या आहेत आणि आपण बघत आहात की या भागामध्ये ते मोठ्या प्रमाणात नागरिकांनी देखील जे एक चांगला प्रतिसाद देखील दिलेला आहे. त्यांना एक जे भावना आहे त्या ज्या संतांविषयी, तर त्याचे दर्शन घेण्याकरता नतमस्तक होण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत आणि महाप्रसादाचा देखील लाभ घेत आहेत. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. बाळाला घेऊन आलेलो असं छान वाटलं. नऊ संतांच्या पादुका एकसाथ ठेवणं हे काही साधारण काम नाही आहे. आम्ही दरवर्षी गजानन महाराजांच्या पादुकांना म्हणजे व्हिजिट देत असतो, जेव्हा केव्हा पण कुठे पण आल्या की. आणि खूप सुंदर कार्यक्रम, महाप्रसादसुद्धा असं वाटलं की मंदिरात आलो आहे आम्ही. कार्यक्रम खूप सुरेख झाला आहे. दक्षिण पुणे विभागात खूप छान कार्यक्रम केला आहे. हे जे प्रकाश शेठ आणि आमचे विकास नाना फाटे ह्या दोघांबद्दल जर बोलायचं तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि आध्यात्मिक कार्यक्रम ह्यांच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहून प्रत्येकाला वैयक्तिक म्हणजे लोकांना जे काय आता ह्या 9 पादुकांचं दर्शन मिळून जे समाधान वाटतं, त्यांनी प्रत्येकाला खूप आनंद वाटतं की अरे हे असं कसं शक्य झालं की आम्ही कुठल्या तरी अक्कलकोट महाराजांच्या पादुकाचे दर्शन घेतलं, साईबाबांचे घेतले, पण 9 महासंतांच्या पादुकाचं दर्शन घ्यायला मिळतं. हे खूप आनंदाची गोष्ट आहे.